पण आहे मध्ये फक्त माती माती मध्ये मध्ये खराब आहे. वरती लाईट पण झालं. तुम्ही इकडे कधी याल तर सांभाळून या जरा. ते आपल्या यांचे दर्शन झाले. यांचं दर्शन करून आपण आता पुढे जाऊया. पावसातून तुम्हाला इथून स्लो द्यावा लागणार. तिकडे तुम्हाला म्हणजे अतिरिक्त घाई नाही करून चालणार. सो गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही आता चाललो आहे. मी आणि माझे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत सगळे. म्हणजे ऑफिसहून आमच्या पिकनिक जाते प्रबळगड माची. तर आता आम्ही इकडे चाललो आहे जे की आहे पनवेलला. आता सध्या बाईकवरती मी काही शूट केलं नाही कारण की माझा माउंट मी उलटा लावलेला. त्याच्यामुळे मी काही जास्त काय शूट केलं नाही. आता शूट करते ते पण आता जी आपली कलिग आहे आदिश्री तिला आपण पिकअप करायला आलो आहे. जी काही आली नाही खाली. 6:30ची 6 वाजताचा टायमिंग आहे बसचा. 1 hour later. तर मित्रांनो आता पोचलो इकडे कळंबोलीला. सध्या आता वॉशरूमला घेतलाय. म्हणून मी काही शूट नाही केलं कारण की आवाज गोंगाट बसमध्ये काही शूट नाही केलं. तर आता पुढे पण शूट करू हळूहळू. कारण की पब्लिक खूप आहे, आवाज खूप आहे, गाणी बिणी याच्यावर आपलं एन्जॉय करत आम्ही चालले मस्त आहे की. आता एक वॉशरूम फक्त घेतला आहे. वाजले आता 8 वाजले आहेत. हे बघा आमची आरवीची माणसं बघा इकडे. बाकीची मंडळी गेले आहेत आपले वॉशरूमला घ्यायला. भेटतो त्यांच्यासोबत लवकर आपण. मंडळी हा जो दिसतोय तो आपला कळंबोलीचा मेन रोड आपला. इथून आपल्याला पुढे बस जायची आहे. आणि आपला हा हा पेट्रोल आणि हा मॅकडॉनल्ड इकडे बाजूला आहे जिथे मी ब्रेक घेतला आहे. इकडे आपली माणसं न्यायची बाकी आहेत. तिकडे इकडे वॉशरूमला ते बघा. ती बघा आमची एक बस गेली. मित्रांनो आपल्याकडे नाश्ता झालेला आहे. आपण आता निघलोय पुढच्या आपल्या डेस्टिनेशनकडे. ही आपली मागची मंडळी बघा. हे हाय करा. हाय हाय पाणी हाय करा रे. हाय करा आपल्या अजून इकडे अर्धा तास लागणार आहे आपल्याला. जसं सगळं झालं. ये 2 ट्रैक्स हम लोग मतलब प्रबलगढ़ एंड कलावंती हम लोग नहीं करने वाले बिकॉज वो बारिश में नहीं होते. हम लोग माची तक जाएंगे जो प्लाटू है वहाँ तक. प्लाटू में फॉग होगा. अभी आपने देखा वैसे लास्ट ईयर जो लोग आए थे उसमें से 50 लोग घूम गए थे. इधर उधर मत जाना, कोऑर्डिनेटर्स के साथ रहना. ऊपर प्लाटू में पहुंचने के बाद आपको प्रबलगढ़ होटल करके दिखेगा. अगर आपके पास कोई कोऑर्डिनेटर नहीं है या कुछ है तो वो प्रबलगढ़ होटल है. वो ज़्यादा डेंजरस है क्योंकि उसके साइड की मिट्टी निकली हुई है. लैंडस्लाइड होने के चांसेस है. अभी तो बारिश नहीं है बट अगर बारिश हो गया या पानी कहाँ से आ रहा है अचानक कोई भी पानी की स्ट्रीम्स में मत जाओ. वहाँ पे बहुत सारी बॉटल टूटी हुई पड़ेगी. आप जख्मी हो जाओगे. तो प्लीज टेक केयर ऑफ योरसेल्फ. आपके पास मेरे पास इतने कोऑर्डिनेटर नहीं है. और चलिए दूसरा जहाँ से ट्रैक एक्चुअल चालू हो रहा है जहाँ पे रोड खत्म हो रहा है वहाँ से थोड़ा जंगल पार्ट है. सो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तुला नाही समजणार तू. तकलीफ मत दो. मंडळी आम्ही आता इकडे पोचलो आहे. म्हणजे आम्ही इकडे 9लाच पोचलो. सध्या आम्हाला जरा इन्स्ट्रक्शन देत होते आमचे सिनियर जे ट्रेक लीड करतायत ते. आता आम्ही नाश्ता घेतला आहे. हा बघा पोहे आहेत. पोहे आणि फ्रुटी ते दिले गेले. जसं आमचं नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढचा आमचा जो ट्रेक आहे तो आमचा पुढे चालू करणार आहे. बघा मंडळी बघा आमची पोहे खायला चालू आली आहे. ओ माय गॉड टूरला आहे बघा पोहे. बघा पोहे. तर आता आमच्याकडे ट्रेक चालू झाला आहे. गाईज आमच्याकडे सगळे गाई आणि बैल चालते इकडे सगळे. अरे कहना क्या चाहते हो. सॉरी मंडळी आमची ऑफिसची मंडळी. आमचा आता ट्रेक चालू झाला आहे. 10-14 झाले आहे. ही आमच्या मंडळी बघा. बघू शकता इकडे पाऊस खूप आहे. पण इकडे पाऊस खूप आहे आज तसं पण आज. या हॅलो. तर असा काय आपल्याला पॅच भेटतो चढायला आपल्याला. बघा इकडे पॅच असा खराब पण आहे. मध्ये फक्त माती मध्ये मध्ये खराब आहे. वरती मध्ये चांगलं आहे. पण हा खालून बेसच आहे अजून पण. अर्धा रस्ता पूर्ण झालेला आहे.
आता सिमेंटचा रस्ता चालू आला आपल्या इकडून. जो आपला कच्चा रस्ता जो पूर्ण आलाय त्या सिमेंटवरून चालू आला आता इकडून आपल्याला. हे बघा गाईस, सिमेंटचा रोड आणि बाजूला फुल जंगल. माणसं बघा किती आहेत. पूर्ण ऑफिसवरून पब्लिक आली आहे पूर्ण आज. कसं ट्रेकिंग करून आज पावसाळ्यात तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हा, डिप्रेशन मध्ये कसं वाटतंय? आता बघूया, आपण अजून पूर्ण गेलेलो नाहीये. पुढे गेल्यावरती समजेल आपला किती कठीण ट्रेक आहे तो. बघूया त्याचा. तुम्हाला अजून काय सांगायचंय? पाय पाय उद्या दुखणार आहेत खूप सर. पाय येणार गळ्यात 100%. पाऊस थांबलाय, पावसाळा थांबलाय आणि आता ऊन पडलंय कडकडीत. आता मागे तुम्ही नजारा बघू शकता. मस्त डोंगर अंगा धुकं धुकं सगळं झालंय. त्यामध्ये आमची अर्धी मंडळी दमली आहे. अर्ध्यांचे काय काही पाय दुखतात आहे, पण ठीक आहे. तरी आमची ट्रेकिंग पूर्ण चालू आहे. बघा हाय गाइस. हा बघा कच्चा रस्ता इकडे, आपला सिमेंटचा रस्ता इकडे पण संपलाय. आपल्या इकडून आता परत चालू झालं. आता इकडे खडबडी रस्ता परत चालू आहे. खरा ट्रेक आपला आहे. आणि वरती बघा ढग पण पूर्ण भरले आहेत. ढग येतात आहेत बघा. दाखवला बघा, आपली अर्धी माणसं कुठे चालतायत रे भाई. सांगितलं तरी पण चांगली गोष्ट आहे. हे बघ ड्युअल व्ह्यू भारी ना. तिकडे लँडस्लाइड पण झालंय. तुम्ही इकडे कधी याल तर सांभाळून या जरा, कारण की इकडे रस्ता पण जरा खराब आहे, जंगल एरिया आहे. आणि पाणी केवढं पहिले तर घेऊन या तुम्ही, जे तुम्ही काय घेऊ न शकता कॅरी करा येऊ शकता तसं. बघा आपला आता मेन ट्रॅक आता इकडून चालू झालाय, कारण की इकडे ना रस्ता बघा कसा आहे पूर्ण. रस्ता वरून इकडे ऊन असा खडबडीत आहेत, दगडी आहेत, तर नीट सांभाळून चाला. बघा आणि इकडनं बाजूला दरी आहे. नहीं इसलिए तुमको मैंने पीछे रखा होगा तो मेरे को पकड़ लेना. इकडनं आम्ही आता वरती आलोय. बघा फुल एकदम एनर्जेटिक वे एकदम पूर्ण. हा मी आहे आणि हा तुषार आहे. हे आमचे टीम मेंबर बघा. बघा गाईस, आपल्याला वरपर्यंत पोहोचायचं तिकडे वरती. बघा हो सागर सर, बोला कसं वाटतंय? कसं वाटतं? एकदम मस्त वाटतंय. ठीक आहे, लवकरच व्हिडिओ येईल YouTube वरती अशी पण तुमची पण. ठीक आहे. असं प्रत्येक महिन्याला अशी जावी अशी RBL कडनं विनंती आहे विनंती की आहे. आम्ही अर्ध्यावरती आलो, म्हणजे अर्धा रस्ता आम्ही क्रॉस केला आहे. आता बघा परत आपला कच्चा रस्ता भेटला आपल्याला. बघा आपली पब्लिक पुढे चालते आहे. इकडे मला स्लिपरी ट्रॅक आहे पुन्हा. बघा पुन्हा स्लिपरी ट्रॅक आहे, तिथून आपल्याला वरती येऊन आपण इकडे वरती बसतो. अजून पुढे वरती ट्रॅक आहे. आता इकडे परत वरती चढतोय. बघा किती आहे. मंडळी आपण तिकडून पुन्हा क्रॉस करून फिरून वगैरे आपण आलेलो. तर वरती इकडे आपल्याला असं बघा प्रबळगडचा वरून आपला व्ह्यू असं दिसतो. बघा सगळ्यात आपण तिकडून आलेलो, जसं मी तुम्हाला बोललो त्या तिकडून आपण चढून आलो. तर आपल्याला हा व्ह्यू दिसतो बघायला मस्त वेगळा. बघा प्रबळगड माचीवरचा आपल्याला व्ह्यू. मंडळी आपण तेवढं फिरून त्या घराच्या इकडून फिरून पण आपल्या इकडून बरं यायचं असं फिरून एवढं बघा. आणि हा रस्तावर असा वरती गेलाय. आता सध्या पाऊस नाही आहे,
प्रभागड माची लावून वरती पोचलोय गाईच, बघू शकता. बास. तर इकडे आपल्याला हनुमानची मूर्ती पण दिसते चांगली, जे कोरले म्हणजे खूप भारी आहे. वरती आपल्या यांचे दर्शन झाले, तर यांचं दर्शन करून आपण आता पुढे जाऊया. हे बघा पुढचं वाटचाल बघा आपल्या इकडे कशी आहे, वाट आपल्या कशी दिली. ट्रेक राहिलं इकडे आपल्याला, थोडातून आपलं ट्रेकिंग झालं किंवा डायरेक्ट वरती बसू. पण एक प्रबलगड खूप भारी ट्रेक आहे. मी तर माझ्या लाईफमधला म्हणजे हा पहिला ट्रेक असेल मी एवढा केला आहे. नाही, दुसरा ट्रेक आहे, सॉरी, दुसरा की तिसरा आहे जो मी हा पूर्ण कंप्लीट केला. म्हणजे तर मंडळी आम्ही आता इकडे पोचलो, जे की हे प्रभागड माची बघू शकता. हे बघा, तुम्हाला ड्युअल कॅमेरा व्हिडिओ बनवतोय कारण की या टायमाला मी जरा नवीन टेक्निक जरा यूज केले. कोणी मला बोलता पण येईल, दाखवता पण येईल. हे बघा आपला हा वरती प्रबलगड आहे, तो अजून वरती टोकाला आहे. तो प्रबलगड की हे माची आहे जे आम्ही आलो आहे ते, म्हणजे जे वरती टोकाला आहे ना दिसतंय, जे पुन्हा धुकिण्याचं साठलं आहे पहिलं दिसत होतं, ते प्रबलगड आहे. ते खूप भारी दिसते म्हणजे याच्यातनं बघा ना काही यार. तर तुम्ही इकडे नक्की एकदा परत व्हिजिट करा कधी पण, पाऊस वगैरे बघून ट्राय करा कारण की इकडे पावसाचं काय खरं नसतं. म्हणजे पाऊस कधी जोरात कमी जास्त होत असतं, ऊन वगैरे असतं. तर याल तिकडे तुम्ही प्लीज सांभाळून या. पण आम्ही जो आता केला तो प्रबलगड माची होता, नॉट प्रबलगड, कारण की प्रबलगडावरती आता जायला बोलतात की पावसाचं वगैरे जास्त असेल, त्यामुळे आमच्या ऑफिसमधून आता हे माचीवरून आम्ही जो ट्रेक केला आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकीनच. तर आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा गाईस, तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ माझी ही. हा आपला कलावंदी दुर्ग आणि हा जो आहे बाजूला तो प्रबलगड. हर हर महादेव. जे आता पूर्ण धुक्याने लपलंय, म्हणजे वरती धुकत आहे ना बघा. सॉरी मागाशी चुकीचं बोललो, पण आता बरोबर बोलले ते. हा कलावंदी दुर्ग आणि हा बाजूला आहे तो प्रबलगड, आणि आम्ही आता जिथे आहोत तो आहे माची. 4 वाजता निघालो असतो ना घरातून, आता इथे 12 वाजता पोहोचलोय ना, ते आपण वरती गेलो असतो 12 वाजता पोहोचलो. हा मग मी तेच बोलतोय. हा नाही, पण एवढ्या लवकर जेवण दिला नसता ना, पहिली गोष्ट म्हणजे आपण. मंडळी आता आम्ही इकडे आलोय जेवायला, जे की आता 1:45 वाजले आहेत. तर जेवण वगैरे आमचा ट्रॅक इकडे संपला, आता जेवण वगैरे परत खाली उतरू. आता बघू आपल्याला इकडे जेवायला मेन्यूमध्ये काय आहे. तर नॉर्मल मेन्यू असेल तसं तर, म्हणजे असं तरी बघू. बाकी आपली इकडे मंडळी उभी आहे बघा. तर काही आपण आता जेवायला बसलोय, हे बघा आपली मंडळी. भाई चपाती, भात, डाळ, पिठलं. चला. सो गुड इव्हनिंग गाईज मंडळी. तर आता वाजल्यात 3:15, जे की आता मी प्रबलगड माची जे आम्ही आता हे उतरतोय. म्हणजे 3 वाजता आम्ही उतरणी चालू केली होती उतरायला, म्हणजे गडावरनं. सध्या तिकडचा पॅच जरा खराब होता, त्यामुळे मी एवढं काही शूट केलं नाही. आता सध्या उतरतोय. पाऊस तर नाही आहे, आम्ही फक्त मागे राहिलोय. काही फक्त आमची म्हणजे टीम मेंबर जे बसमधले आहेत ते बघा सगळ्यांनी चेहरे आता उतरले आहेत. ट्रेकिंग करून जरा थकले आहेत, हवा टाईट झाली आहे. आपल्याला पुढे अजून पब्लिक चालते, त्यांचा एक्सपिरियन्स जरा विचारूया कसा काय आहे तो. सुमित, कसं वाटतं उतरायला? आहे सोपं, पण ऍक्च्युअल मध्ये काय म्हणजे जाताना चालल्यामुळे पाय दुखतात, आणि येताना कसं एकदम आपण जरा फास्ट येतो, त्यामुळे म्हणजे ग्रिप भेटत नाही पायाला. त्यामुळे येताना पायदा हळूहळू या तुम्ही. आणि हा पावसातून तुम्हाला एकदम स्लो जावं लागणार. तिकडे तुम्हाला म्हणजे अतिरिक्त घाई नाही करून चालणार. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रुपनी या. ग्रिपची वगैरे शूज घाला, कारण का पाऊस नसणार तरी पण पाय सरतायत.
हा आता आमच्यासोबत एक दोन जण आहेत ते एकदम हळूहळू येतात कारण का त्याने म्हणजे हे नाही आणले म्हणजे शूज नाही आणलेत. हा सँडल वरती आलेले मग ते एकदम हळूहळू येतात त्यामुळे सांभाळून बघूया पुढचा ट्रेक पुढे बघू आता. तर काय ते बघा आपण आता उतरतोय. हा मागाचा ट्रॅक जो आपण चढत होतो तो उतरताना बघा कसलं भारी दिसतोय बघा. हे आपली मंडळातून उतरते पुन्हा खडी बघा इथे. गुड इव्हनिंग गाईस. तर आता वाजले आपले 5:30 वाजून गेलेले आहेत तसे तर म्हणजे आता आपलं चोकी आपलं तुम्ही बघू शकता प्रबळगड माची जो आपण आता ट्रेक आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. जो आपण 3ला उतरा चालू केलेला तो आता 5:30 म्हणजे 4:30 दीड तास आपल्या प्रॉपर लागले आपल्या उतरायला प्रॉपरपणे. तर असा आपला ट्रेक होता. तर पूर्ण एवढं आपल्या यूट्यूबवर तुम्हाला दिसेलच जशी तुम्हाला भेटेल. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलचं नाव आपल्याला माहितीच आहे तुषार असम ब्लॉग्स. तर फायनल व्ह्यू बघून घ्या तुम्ही आता. हा फायनल व्ह्यू आपला बघा प्रबळगड माची तो बघा गाईस प्रबळगड माची. तर इथे आम्ही गेलेलो या सपाट्यावरती आणि हा आहे जो कलावंती दुर्ग आणि हा आहे जो प्रबळगड. तर हे प्रबळगड माचीपर्यंत गेलो फक्त.